आणि स्त्रियांच्या बाबतीत मेजरली ती गुडघेदुखी ही गुडघ्याच्या मागच्या बाजूला, त्याला पॉप्लिटेल फोसा असतो, तिथं त्यांना गोळा आल्यासारखं होतं. अशा पद्धतीची लक्षणं राहतात. तर यामध्ये पोटातनं औषध आपल्याला काही घ्यावी लागतात. त्याच्याबरोबर आहारांचा उपाय, त्यातही योग्य औषधं म्हणजे लाक्षादिक सारखं जे औषध आहे ते दोन्ही कंडिशनमध्ये वापरता येतं. रक्तदाबावरती जाणारी औषधं किंवा स्ट्रेस कमी करणारी औषधं यांचा विचार करून आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. ह्याच्यामध्ये शिरोधारा पंचकर्मांमधली बस्तीचा खूप चांगला फायदा होतो. बस्ती ही अशी ट्रीटमेंट आहे की जी वात कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची असते. आणि मोठं आतडं जे आपलं सांगितलेलं आहे हे वातदोषाचं मूलस्थान आहे. तर तिथे बस्ती डिरेक्टली ऍक्ट करतो. तिथे ऍक्ट केल्यानंतर वाताचं शमन होतं. वाताचं शमन झाल्यानंतर अस्थिचं पोषण व्हायला लागतं असं आयुर्वेद सांगतो. आणि मोठ्या आतड्यामध्ये जास्त करून कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन झालं. कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीने सुधारवण्यासाठी आपल्याला बस्तीचा वापर करता येतो. त्याच्याबरोबर वाताचं शमन होण्यासाठी फायदा करता येतो. आणि त्यासोबत तुम्ही शिरोधारासारखं काही कर्म केलं की त्यांनी मेंटल रिलॅक्सेशन कमी, तर ते त्यांना त्यांचे जे गोल असतात तेही अचीव्ह होतील आणि त्याच्याबरोबर त्यांचं शारीरिक जो दुखणं आहे तेही चांगल्या पद्धतीने कव्हर करता येतं आपल्याला पंचकर्माने.